एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये स्वतःचा दौरा ठरलेला नसताना तो वाकडा करून गुपचूप ईशान्येश्वर मंदिराच्या दर्शनामध्ये म्हणजे अशोक खरातच्या दर्शनाकरता ईशान्येश्वर मंदिरात गेले होते. त्यावेळेस त्यांच्यासोबत दीपक केसरकर नावाचे मंत्री होते. त्याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील होते जे इकडून तिकडे सारख्या उड्या मारत असतात. आणि अशा सगळ्यांच्या मुळे या बाबाची प्रचंड मोठी पुढे ख्याती झाली. त्याचा धंदा रोअरिंगली वाढत गेला. आता मुख्यमंत्री पायावर डोकं ठेवतात, 2-2 मंत्री येऊन पायावर डोकं ठेवतात. मग अनेक लोक डोकं ठेवायला लागले. रुपाली चाकणकरांसारखे लोक डोकं ठेवायला लागले आणि त्यातून या बाबाचा धंदा दिवसेंदिवस वाढत गेला. हा सगळ्यात पहिले याची मोडस ऑपरेंडी काय आहे? याची मोडस ऑपरेंडी आहे सगळ्यात पहिले कोणी माणूस त्याच्याकडे आलं त्याची ख्याती पसरलेलीच असते. त्याचे एजंट सांगतच असतात की तो त्याचं भविष्य सांगणार, तिचं भविष्य सांगणार. हे भविष्य सांगताना, कारण हे टेक्निक मला उत्तम माहिती आहे. एकेकाळी मी लोकांचं भविष्य सांगायचो आणि आज मात्र ज्योतिषांचा मी कर्दनकाळ झालो आहे, कारण त्यातल्या बदमाशा मला फार चांगल्या पद्धतीने कळतात. हे ज्योतिष जे नावाचं प्रकरण आहे त्यावेळेस मी अंधश्रद्धा होतो. मला भूतही लागलं होतं. सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांचा मी बळी होतो. म्हणजे तुमचा गैरसमज होऊ नये की मी ज्योतिषाचा धंदा करत होतो. अंधश्रद्धांचा बळी होतो. मला वाटायचं हे सत्य आहे म्हणून मी त्याची प्रॅक्टिस केली आणि लोकांना सांगायला सुरुवात केली अभ्यास करून. तर मित्रांनो, हा सगळ्यात पहिले लोकांचं भविष्य सांगताना त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करतो. तुमच्यावर अरिष्ट येणार आहे, 7.5 येणार आहे वगैरे वगैरे, ते नेहमीची भाषा असते. आणि मग ती भीती घालून त्यांच्याकडनं पूजा करून घ्यायची. याच्यात 3 प्रकारच्या पूजा अतिशय फेमस आहेत. पहिली तर साधीसुधी पूजा आहे जी काही पैशांमध्ये निपटवली जाते. दुसरी त्याची अवतार पूजा आहे, ही जरा महागडी पूजा आहे. ही पूजा व्यवसायामध्ये वृद्धी मिळण्याकरता, यश मिळण्याकरता प्रामुख्यानं केली गेली असं दिसतं आहे. या अवतार पूजेच्या माध्यमातून तो काही लाख रुपये या लोकांकडनं उकळायचा. एकाने कंप्लेंट केली 2,62,000 म्हणजे 2,62,000ची लुबाडणूक त्याची झाली म्हणून त्यांनी कंप्लेंट केली. अशी एक कंप्लेंट आहे. अशा शेकडो लोकांना त्यांनी या पद्धतीनं अवतार पूजेच्या नावाखाली लुबाडलेला आहे. त्याची एक विशेष पूजा चालायची वर्षभरातनं एकदा, असा त्याचा दावा आहे. वर्षभरातनं तो एकदाच ही पूजा करतो आणि ती एकदाच करता येते. आणि ज्या दिवशी तो ती पूजा करतो रात्रीच्या अंधारामध्ये, त्यावेळेस प्रत्यक्ष आकाशामधनं साप अवतरतो आणि तो साप दर्शन देतो. आणि एकदा सापाने दर्शन दिलं की अतिशय मोठ्या प्रमाणावर त्याला काय प्राप्त होतं? अतिशय मोठ्या प्रमाणावर त्याला यश प्राप्त होतं, कोट्यवधीची संपत्ती मिळते. आणि या पूजेची फी मिनिमम 3 ते 5 कोटी. ज्याने 3 कोटी देऊन ही पूजा केली त्यानेच हे सगळं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला विश्वास ठेवता येतो. करावी लागते. मी माझ्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती असा आभास निर्माण करावा लागतो. बाकीचं सगळं काम आपोआप होतं. एवढा स्वस्त आणि मस्त धंदा आहे आणि म्हणून गावोगाव या बाबांचं पेव फुटलेलं आहे. आता मित्रांनो, ही विशेष पूजा झाली, अवतार पूजा झाली. त्याची चौथी अत्यंत महत्वाची पूजा असायची ज्याच्याबद्दल आपण बोलायला या ठिकाणी जमलो आहोत आणि ती म्हणजे शुद्धीकरण पूजा. खास करून स्त्रियांची ही शुद्धीकरण पूजा केली जायची. ही शुद्धीकरण पूजा कशी चालायची? एखाद्या स्त्रीला आधी तिचं भविष्य सांगायचं, तिच्या मनामध्ये भीती निर्माण करायची आणि त्यानंतर तिला सांगायचं की आता तुला जर तुझ्या समस्यांपासून मुक्त व्हायचं असेल, तुझ्यावर येणाऱ्या अरिष्टापासून वाचायचं असेल, तुझ्या समस्या सुटायच्या असतील तर तू काय केलं पाहिजे? आपली ही शुद्धीकरण पूजा केली पाहिजे. शुद्धीकरण पूजा करताना तो त्याच्या, खरं म्हणजे बाहेर लोक बसलेले असायचे, आतमध्ये त्याचं केबिन असायचं आणि त्या केबिन मधनं फक्त बाहेरच्या लोकांना आतलं दिसायचं नाही, आतल्या लोकांना बाहेरचं दिसायचं, अशा पद्धतीची ती केबिन होती. त्याचे काच होते. आणि त्या ठिकाणी तो ही पूजा करत असताना, शुद्धीकरण पूजा करत असताना तिच्या डोक्यावर एक तांब्या द्यायचा, त्यामध्ये काहीतरी पाणी वगैरे असायचं, जल असायचं. त्या केवळ अप्रत्यक्ष सहाय्य करत नाही, प्रत्यक्ष सहाय्य करता आहेत. याचा अर्थ त्या सहआरोपी आहेत या गुन्ह्याखाली आणि त्यांना सहआरोपी म्हणून त्यांच्यावर FIR दाखल व्हायला पाहिजे आणि त्यांना अटक व्हायला पाहिजे कायद्यानुसार. पण महाराष्ट्रामध्ये कायद्यानुसार काहीही चालत नाही, इच्छेनुसार चालतं, सोयीनुसार चालतं. त्यामुळे जर सोय वाटली तर मग त्यांच्यावर FIR दाखल होईल. सोय नाही वाटत तर नाही म्हणा, ऍडजस्ट. तुम्ही कितीही भ्रष्टाचारी असा, आमच्या सोबत आला की भ्रष्टाचार, तुम्हाला उदाहरण माहिती आहे, मी सांगण्याची गरज नाही. आणि तुम्ही जर आमच्या सोबत नसाल तर तुम्ही भ्रष्टाचारी.
त्याच पद्धतीनं तुम्ही आमच्या सोयीचे असाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल नाही. मी दखलाल तर मग कायद्यात बसला तर गुन्हा दाखल, बसला नाही तरी गुन्हा दाखल. त्याकरता उत्तम उदाहरण आहे अनिल देशमुखांचं, राऊतचं, शिवसेनेचे. हे सगळीच्या सगळी उदाहरणं आहेत. त्यामुळे तुमचा गुन्हा असलाच पाहिजे असं नाही, कायदा सोयीप्रमाणे वापरला जातो. त्यामुळे रुपाली चाकणकरवर खरं म्हणजे कायद्यानुसार त्यांना सहआरोपी करायला पाहिजे. जर या प्रक्रियेतनं म्हणजे संपूर्ण ही जी प्रक्रिया आहे ज्याच्या माध्यमातून हे शोषण केलं गेलं, त्या शोषणातनं निर्माण झालेला पैसा जर या क्रेडिट सोसायट्यांमध्ये जमा होत असेल तर या क्रेडिट सोसायट्यांचे व्यवहार करणारे सगळे ट्रस्टी यामध्ये येतात, तेही सहआरोपी बनू शकतात. एवढा हा व्यापक कायदा आहे, पण तो वापरला जाणार की नाही हे माहीत नाही. महाराष्ट्रातल्या एका नेत्याच्या पत्नीने असं म्हटलं की बायका काय पागल आहेत का, वेड्या आहेत? एवढ्या सुशिक्षित बायका असताना गेल्या, अशा कशा गेल्या? आमच्या एका मोठ्या स्त्री नेतृत्व असणाऱ्या म्हणजे स्त्री नेता असणाऱ्या लेखिकेने म्हटलं या बायकांवर सुद्धा खटले दाखल केले पाहिजे. आणि केवळ म्हटलं नाही, मुख्यमंत्र्यांना पत्र पण लिहिलं. ज्या बायकांचं शोषण झालं त्यांच्यावर पण खटले दाखल केले पाहिजे, कारण त्या सुशिक्षित होत्या, त्यांना कळत होतं, सगळं होतं, तरी त्या गेल्या, वारंवार गेल्या, त्यांच्यावर पण खटले दाखल केले पाहिजे. म्हणजे आपल्याला खरंच अंधश्रद्धा प्रक्रिया काम कशी करते आणि त्याच्यामुळे माणसं कशी बनतात हे कळत नाही, असा त्याचा अर्थ आहे. अशोक खरात हा अपवाद नाही, हा नियम आहे. बुवा तेथे बाया, वृक्ष तेथे छाया, हा अपवाद नाही. शंकर बाबाचा अवतार म्हणतो ना, म्हणून शंकर येतो माझ्या डोक्यात. याला अटक होण्याचं कारण असं आहे, जर यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे काही लोक असते, आमदार असते, काही कॉर्पोरेटर असते, एखादा त्यांच्या जवळचा मंत्री असता, तर अशोक खरातला अटक झाली नसते. तिथे शिवसेनेचे एकनाथ शिंदे आहेत म्हणून अटक झाली. म्हणून मी कधी कधी त्यांना धन्यवाद देत असतो की बरं झालं तुम्ही त्या बाबाकडे गेला होता, त्यामुळे कमीत कमी अशोक खरातवर अटक तरी झाली, पुढचं सगळं महाराष्ट्राला कळलं तरी, आणि एवढं चांगलं एक वातावरण तरी तयार झालं. रुपाली चाकणकर सारख्या बाई ज्या राष्ट्रवादीच्या आहेत म्हणजे अजितदादा गटांच्या आहेत, त्यांच्यासारखे लोक त्यामध्ये असल्यामुळे या पद्धतीचं हे ऍक्शन होऊ शकले. मी हे का बोलतोय त्याचं कारण आहे, आपल्या देशामधली ही बुवाबाजी आणि सगळं मी 1982 सालापासून हाताळतोय. 1988 साली बुवाबाजी बळी स्त्रियांचं हे पुस्तक मी लिहिलं आहे. त्याच्यामध्ये आणखी काही सुधारणा करून ते पुस्तक आता बाहेर विक्री करता उपलब्ध पण आहे. म्हणजे हे मी 1982 सगळं पाहून 88 सालीच लिहिलं होतं. तोपर्यंत मी 101 बाबा या पद्धतीचे एक्सपोज केले होते. मी खूप बाबांचे केसेस सांगू शकतो, पण आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये शक्य नाही, म्हणून ते पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल सगळं. तर मित्रांनो, किंवा युट्यूब चॅनल आहे माझं, श्याम मानव चॅनल म्हणून नावाने चॅनल आहे, त्यामध्येही विस्ताराने या विषयांची मी मांडणी केलेली आहे. सगळ्याच अंधश्रद्धा निर्मूलन या क्षेत्रामध्ये येणाऱ्या सगळ्याच विषयांची अतिशय सविस्तर मांडणी केली आहे. फक्त ते चॅनल हिंदीमध्ये आहे आणि माझं हिंदी अतिशय साधं मुंबईया हिंदी आहे, त्यामुळे कोणाला काही कळायला अडचण जाण्याचं कारण नाही. जादूटोणा विरोधी कायदा झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने अतिशय उत्तम पद्धतीनं कामाला सुरुवात केली. त्या समितीचं गठनही मी तुम्हाला सांगितलं आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या कामाच्या सुरुवातीची तुम्हाला कल्पना दिली. पहिल्या टप्प्यामध्ये पोलिसांचे एकूण 48 ट्रेनिंग झाले, त्यापैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना जवळपास निम्मे ट्रेनिंग झाले. निम्मे नाही, 40 ट्रेनिंग त्यांच्या अखत्यारीत झाले ते गृहमंत्री असताना. पण जुन्या सरकारने ठरवलं त्या पद्धतीनं 40 कार्यक्रम महाराष्ट्रभरात झाले, त्यातले जवळपास 22 कार्यक्रम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेले आहेत. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि उमेश बाबू चौबे त्यांना भेटायला गेलो. त्यांना म्हटलं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, पण तुम्ही बीजेपीचे मुख्यमंत्री आहात, तर तुम्हाला हे काम करणं जमेल का? या पद्धतीची समिती आहे, या पद्धतीचं समितीचं काम सुरू आहे. ते मला म्हणाले की निशंकपणे आपण उत्तम काम करूया, तुम्ही मनात किंतुपर्यंत ठेवू नका. मी आता उरलेल्या 4 महिन्याकरता 10 कोटीचं बजेट सँक्शन करतो, कारण 13.5 कोटीचं सँक्शन करायचं होतं. 14.5 कोटीचं ऑलरेडी अजित पवारांनी मागच्या सरकारमध्ये बजेट सँक्शन केलं होतं, त्यातलं आता हे एन्डॉर्स करायचं होतं. आम्ही आमचं काम चालू ठेवलं ते मुख्यमंत्री असताना सुद्धा, आणि पुढचा प्रोजेक्ट काही होईच ना. सुरुवातीला हे 14.5 कोटी जे सँक्शन केले होते ते माझ्याकडे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सँक्शन केले होते अजित पवारांनी. मी म्हटलं नाही, मी माझ्या संस्थेकडे पैसे घेणार नाही, सरकारच्याच कमिटीच्या माध्यमातून हा पैसा खर्च होईल, सरकारी अधिकारी त्याचा हिशेब ठेवतील, कारण मला माझ्या आयुष्यामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप पुढे नको, कारण हे सगळं प्रबोधनाचं काम आहे.